असं वाटतं हे गाणं तुकाराम मुंडे यांच्यासाठीच बनलं होतं. मी मंत्री झुकवण्याची ताकद ठेवतो, माझं राईट आणि लेफ्ट विंगची घेणं देणं नाही. तर तुकाराम मुंडे यांनी एफडीए मध्ये आल्यानंतर केलेली टॉप 5 कामं सगळ्या महाराष्ट्राला माहिती पाहिजेत. सर्वात पहिलं म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये ग्राहकांना पिण्यायोग्य पाणी मोफत दिलंच पाहिजे आणि ग्राहकांसमोर थेट महागड्या पाण्याच्या बाटल्या ठेवून त्यांच्यावरती खरेदीची सक्ती करू नका, असं स्पष्ट आदेश तुकाराम मुंडे यांनी दिलाय. दुसरं महत्वाचं काम म्हणजे राज्यात आधीच बंदी असलेल्या गुटख्यावरती त्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तिसरं म्हणजे बनावट दूध, बनावट पनीर, कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे, निकृष्ट खाद्यतेल आणि अस्वच्छ पद्धतीने तयार होणाऱ्या आईस्क्रीम उत्पादनांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अनेक कारखाने आणि युनिट्स बंद करण्यात आले. चौथं काम म्हणजे राज्यभर अचानक छापेमारीची संस्कृती सुरू केली. कारवाई फक्त तक्रार आल्यावरच नाही तर स्वतःहून तपासणी करूनही केली जाईल असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. आणि पाचवं सर्वात महत्वाचं काम म्हणजे अन्नातील आणि औषधातील भेसळ रोखण्यासाठी नागरिकांना थेट तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. फक्त काही आठवड्यातच एफडीआयच्या कारवायांमुळे महाराष्ट्रभर त्यांची चर्चा सुरू झाली आहे. भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियम तोडणाऱ्यावरती कारवाईचा धडाका सुरूच आहे. तर काय वाटतं, तुकाराम मुंडेंची ही धडक शैली अशी सुरू राहिली तर लवकरच त्यांची बदली होईल का, किंवा यावेळी त्यांना पूर्ण काम करू दिलं जाईल? नक्की कमेंट करून सांगा.